नमस्कार, मी माधुरी तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आता झालेली आहे सकाळ. थोडंसं तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते बघा. आता वाजलेले आहेत 7:45 आणि बघू शकता तुम्ही इथे ना प्रचंड थंडी आहे. खरं तर मला स्वेटर घालायला आवडत नाही, बट आज आता घालावं लागतंय. दिसत नसेल तुम्हाला, कसं गावाकडची वेगळीच असते ना, सेम धुकं वगैरे पडलेलं असतं, बट इथे पण थंडी खूप जास्ती आहे. तर ब्रश वगैरे झालेले. इनफॅक्ट मी सकाळी उठले होते 5:30ला म्हणायला हरकत नाही, कारण ना आज थोडीशी मी जास्तच एक्साइटेड होते का ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. आणि इकडे बघा आमची कसं ब्रश सुरू आहे. हाय कर साईशा, हाय गुड मॉर्निंग कर, हाय गुड मॉर्निंग कर. सध्या मूड नाही आहे बरं का. ही ना माझ्यासोबतच उठली आहे सकाळी. म्हणजे मी म्हटलं होतं की पटकन सगळं आवरून घ्यावं आणि नंतर ही जरी उठली तरी मग माझं टेन्शन नाही. पण ही सकाळी मी इनफॅक्ट 5:30ला उठले आणि मला थोडीशी बाकीची काही पेंडिंग कामं होती ती करून घेतली आणि ही लगेच 6ला उठली. मग आता काय करणार, मग तिला तसंच घेऊन कामं करत बसले होते. झाडणं पुसणं तर वगैरे झालेलं आहे आणि आता माझं बाकीचं काम राहिले का. आता मला ना सकाळी देवपूजा वगैरे कसं करायची असते आणि हल्ली माझ्याच्याने ते शक्य होत नाही आहे देवपूजा लवकर करणं. सो मी आज ठरवले की आज तरी लवकर करून घ्यावं, कारण आमच्या इथे कोणीतरी येणार आहे आणि मी त्यासाठी खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला थोड्या वेळाने समजेलच. माझा स्वयंपाक बाकी आहे अजून आणि ह्यांनी सुद्धा उठलेले आहेत, आता फ्रेश होत आहेत. सो त्यांच्यासाठी आता मला नाश्ता बनवायचा आहे. तर चला मी बनवून घेते पटकन नाश्ता आणि तुम्ही माझ्यासोबत असेच कनेक्ट आहात. करण्यापेक्षा ना मटकीच करावं म्हटलं आणि बघा इथे मटकीचे अंकुर किती छान आलेत बरं का माझे यावेळेसही. मी ना घरीच तयार करत असते. तुम्हाला जर ही रेसिपी पाहिजे असेल ना की अंकुर कसे आणायचे, तर मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ते आता चिरून घेतलंय. आज मटार पण अवेलेबल होते, म्हटलं सगळं टाकून बनवावं आणि चहा पण लगेचच ठेवून घेतला. इथे आता कढई तापत आहे मटकी फोडणी देण्यासाठी. चहाही झालाय. चला आम्ही नाश्ता करून घेतो आधी आणि मग ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. तिला काय नाही, आता तुमच्यासोबत यायचं आहे. फ्रीज मध्ये काही नाहीये बाळा. करावं काहीतरी. खीर करणार आहे ना मी दुपारी. बाहेर आलोय पप्पांना सोडायला. बाय कर, बाय बाय बाय. नाही नाही चला आता झालं. आता ह्यांनी पण गेलेत आणि ती सकाळी लवकर उठली होती, त्यासाठी आता ती झोपली आहे. मी तिला झोपी पण घातले आणि हल्ली ना अशी इतकी मागं लागायला लागली त्यांच्या, म्हणजे ना आधी पूर्वी तिला कळायचं नाही, बट आता जसं कळायला लागले ना तर ती त्यांच्या म्हणजे त्यांनी निघायला लागले की त्यांच्या पहिलेच जाऊन ती तिथे दरवाजापाशी पोहोचणार आणि इनफॅक्ट कधी कधी दरवाजा सुद्धा उघडती ती. तर आता माझी ना आंघोळ राहिली आहे आणि बाकीचे पण कामं करायची राहिले. सो वेळ न दवडता मी म्हणते की पटपट त्या कामाला लागेल, कारण मला वाटतं आता 9 वाजले. मी फ्रेश झाले आता, म्हणजे माझी आंघोळ झाली आहे आणि थोडंसं उन्हात थांबावं म्हटलं, कारण बाहेर इतकं छान ऊन आलंय ना. दाखवते तुम्हाला हे बघा. म्हणजे तसं कॅलरीत ऊन येतं माझ्या, पण मला थांबायला हल्ली वेळच भेटत नाही रोज, कारण या टायमापर्यंत माझे सकाळची कामं सुरू असतात. हे बघा. तुमच्या इथं कशी आहे थंडी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थंडी काही तर जाणार नाही. थोडंसं ऊन घेतलं थोडंसं तेवढंच हलकं वाटतंय. आता माझी देवपूजा राहिली आहे आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे मला. तर स्वयंपाकामध्ये मी असा विचार करत आहे की खीर, आपलं चपाती आणि पनीर आणि मटार. ह्यांनी खूप ताजे ताजे काल मटार वगैरे आणलेले आहेत. मटार आणि जिरा राईस बनवावा. तो मेन्यू मी बनवताना तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला मी पटपट करून घेते. पूजा झाली आहे बरं का माझी आता. आणि इकडे बघा आमचं असं कसं जय सुरू आहे. साईशा जय कर, जय जय. हॅलो कर. हे बघा आम्ही झालोय फ्रेश. क्यूट क्यूट कोण दिसतंय साईशा? क्यूट क्यूट तू. हॅलो मम्माला पप्पी दे. पप्पा. चला तुम्ही खेळत बसा. मला सांगितल्याप्रमाणे आज मेन्यूमध्ये मला खीरही बनवायची होती. त्यासाठी इथे दूध तापत ठेवलं आणि मी खीरीला मिक्सरमध्ये बारीक प्रकारे असे तांदूळ काढून घेत असते. आणि आता इथे कणिक पण झाले माझं मळून आणि मी राईस पण फोडणी दिला आणि खीरही छानपैकी शिजत आहे. पण बऱ्यापैकी आटपलंय. पण आता हे बघा मटार सोलायचेत मला. सो आणि कपडे पण वाळत घालायचे राहिलेत माझे. कपडे एकदा वाळत घालून घेते आणि मग नंतर मटार सोलून घेते. काय खातीये तू? डाळिंब खातीये? इकडे बघ.
अले बापले, फ्लँकिश फ्लँकिश. माझे इथे कपडे वगैरे वाळून घातले होते आणि ती पण मस्त खेळत होती. म्हटलं तिला घेत घेत मटार सोलावा. मग मटार सोलायला बसले. आणि तसं तर मी सगळी आधीच प्री प्लॅनिंग करून ठेवत असते, बट ह्यांना रात्री उशिरा पाठवलं होतं मी आणायला सगळं, कारण ह्यांना सकाळी वेळ नसतो. मग त्यासाठी मटारही सोलून घेतला आणि लसूण वगैरे आणि भाजी मसाला तयार केला. भाजीमध्ये टोमॅटो, कांदा, जिरे, लसूण, अद्रक टाकून मी फ्राय करून घेते. आणि पनीर ना मी तळून घेत नाही. तुम्ही कसं करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भाजी आणि मिक्सरला काढून घेते. माझं आवरून झालं म्हणजे स्वयंपाक झालाय. तर स्वयंपाकामध्ये ना हे बघा इथे जिरा राईस केलाय, इथे खीर पण झाली आहे आणि चपात्या पण करून झाल्यात. आणि आता दाखवते. अशी एखादी गोष्ट आपल्याच्याने छान झाली तर किती छान वाटतं ना. भाजी पण छान झालेली आहे. तर चला आता फक्त ती येण्याची वाट बघत आहे मी. सो म्हणून काचेची वाटी फुटली. वाटी फुटणं एवढं मोठं नव्हतं, पण त्या क्षणी मन खूप भरून आलं. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण किती मेहनत घेतो आणि त्या एका क्षणात तुटतात. असो, वाटी काही येणार नाही. मग घेतलं किचन स्वच्छ करायला. म्हटलं ते येईपर्यंत सगळं आवरून बसावं, म्हणजे आपल्याला गप्पा मारता यायला वेळ मिळेल. पण अचानक तिने फोन करून सांगितलं की मी येणार नाही. त्या क्षणी वाटलं कोणतरी फक्त बोलायला हवं होतं. कधी कधी असं वाटतं आपण सगळ्यांसाठी आहोत, पण आपल्यासाठी कोण आहे. मग कधी असाही विचार येतो की कदाचित मी जास्त विचार करते, पण भावना असं तर चुकीचं नसतं ना. तुमच्यासोबत असं झालं आहे का? छोटी गोष्ट पण मनावर खूप परिणाम. कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का. एकमेकींचं मन हलकं करूया. बापलेकांची मस्ती कशी सुरू आल्या आल्या. काय पाहिजे हिला ना, खूप टीव्हीची सवय लागली हो. आता ना ते दोघं मधात खेळत आहेत. आल्यावर थोडंसं सांभाळून घेतात तिला. आणि आज माझी येणार होती मैत्रीण, जसं की मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सकाळी सांगितलं, बट तिला काही कारणाने मी ते येणं झालं नाही. सो थोडीशी निराश झाली मी. एवढा सगळा आपण मेहनतीने स्वयंपाक बनवला, पुन्हा एवढी एक्साइटमेंट होती, थोडीशी डाऊन झाली. मला तर असं वाटते की माझी जी एक्साइटमेंट होती तिला माझीच नजर लागली असेल. सो इट्स ओके, जाऊ दे. निराश होऊन काय फायदा आहे का? येईल तिला जेव्हा वेळ असेल तेव्हा येईल. सगळ्यांना कामं आहेत, तुम्हाला येत मला येत. तर मी म्हटलं की मग ह्याच एक्साइटमेंट तर सोडूनच दिले. बट आता विचार केला की मला ना तुमच्यासोबत 2 ड्रेस शेअर करायचे. तुम्हाला कोणता आवडला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. हा बघा, हा जो आहे ना, म्हणजे मी ना ॲक्च्युली पट्ट्याला शिवून घेतलेले आहेत. हा वरचा भाग आहे आणि हे बघा ह्याला बाह्या वगैरे अशा लावून घेतल्या. म्हणजे हा जो भाग होता ना तो असा त्याचा इथे असा खाली होता. सो मग मी ना काय केलं, त्याला इथे जॉईंट करून घेतलं. आणि हा जो ड्रेस आहे तो आमच्या बाजूला ना मुस्लिम भाभी राहतात. सो त्यांच्याकडून घेतला. त्यांनी सहजच म्हटल्या की घेणार आहेस का तू? मला आवडला आणि मग तो घेतला. आणि मला ॲक्च्युली ना पटियाला ड्रेस खूप आवडतात. मी लग्नाच्या अगोदर घालायचे, बट लग्नानंतर मग ते जास्त म्हणजे गॅपच पडला होता. सो म्हटलं आता करून घ्यावं 1-2 ड्रेस. आणि ही ना त्यावरची पॅन्ट आहे. अशा प्रकारे हे बघा, ही त्यावरची पॅन्ट आहे. हे बघा, आता ते दिसणार नाही फुल. तुम्हाला जर हा ड्रेस पाहायचा असेल तर मी तुमच्यासाठी एक म्हणजे यावर ना नवीन शॉर्ट व्लॉग मी करून दाखवेन. आणि ही ओढणी आहे बघा यावरची. कशी वाटते? छान वाटते ना. हिची बॉर्डर मला ना खूप आवडली. हे बघा, काहीतरी युनिक स्टाईलमध्ये. हा झाला. आणि एक जो ड्रेस आहे तो आमच्या इथे ना प्रॉपरली समोर म्हणजे राजस्थानवाली राहते, म्हणजे आता म्हणायला हरकत नाही, त्यांनी हरियाणाचे प्रॉपर. तर त्यांनी हा ड्रेस माझ्यासाठी तिथून आणला होता, कारण मी त्यांना सांगितला होता बरं का. ह्याची बॉर्डर तर बघा किती सुंदर आहे ना. हा तो आहे. आणि ह्याच्यावरची पॅन्ट कसा फुल दिसूच नाही शकत तुम्हाला. हे बघा, जेव्हा केव्हा मी पुढच्या किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे घालेल ना तेव्हा तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल. तर आता मला वाटते 6 वाजलेत आणि आज मी दिवसभर खूप थकलेली आहे. सो दिवस चांगलाच गेला म्हणावा लागतो. प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी चांगलाच जात असतो. आणि तुम्हाला जर हे ड्रेस आवडले असतील ना तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ह्यापैकी कोणता ड्रेस आवडला तो सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी म्हटलं की आपण निराश होण्यापेक्षा काहीतरी मन हलकं करण्यासाठी तुमच्यासोबत काहीतरी शेअर करावं, त्यासाठी हे 2 ड्रेस मी तुम्हाला दाखवले. आणि मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. सगळ्यांना गुड नाईट, बाय. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका बरं का. भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.